नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज मी तुमच्याशी चिकन सुक्काची अशी भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे, जी तुम्ही स्टार्टर्सला आणि मेन कोर्सला दोन्हीलाही खाऊ शकता. सर्वात आधी चिकन जे आहे ते तुम्हाला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे चवीपुरतं 1 छोटा चम्मच मीठ घातलेलं आहे, 1 छोटा चम्मच लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे, 1 छोटा चम्मच हळद घातलेली आहे. त्यानंतर मी इथे 1 छोटा चम्मच अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, 1 छोटा चम्मच लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही हवं तर अद्रक, मिरची, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करूनसुद्धा टाकू शकता. त्यानंतर मी इथे 1 छोटा चम्मच धनेपूड ॲड केलेली आहे, धना पावडर, आणि 1 छोटा चम्मच काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेली आहे. आता हे मसाले जे आहेत ते आपल्याला चिकनसोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले जे आहेत ते आपल्या चिकनला छानपैकी लागले पाहिजेत आणि आतपर्यंत आपला मसाला जो आहे तो छानपर्यंत मुरला पाहिजेत. तर एक वेळ आपल्याला हे चिकन जे आहे ते छानपैकी मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये मी दही ॲड करणार आहे. दही जे आहे ते मी आधीच ॲड नाही केलं, कारण मसाल्यासोबत आपल्याला चिकन जे आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्याने फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो. त्यानंतर इथे मी 2 मोठे चम्मच दही ॲड केलेली आहे. दही ॲड करून आता आपल्याला दहीसोबत चिकन जे आहे ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच सोपी रेसिपी आहे. त्यानंतर मी इथे डेसिकेटेड कोकोनटची पावडर ॲड केलेली आहे. तुमच्याकडे जर डेसिकेट कोकोनटची पावडर नसेल तर तुम्ही सुकं खोबरं किंवा ओलं नारळ जे आहे ते खिसून किंवा मिक्सरमध्ये एक वेळा फिरवूनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता ही डेसिकेटेड कोकोनटची पावडर टाकून इथे मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे. ह्याच्याने फ्लेवर जो आहे तो चिकनला खूप छान लागतो. आता आपलं हे मॅरिनेशन जे आहे ते रेडी झालेलं आहे. झाकण लावून आपल्याला हे मॅरिनेशन अर्धा ते 1 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपलं मॅरिनेशन जे आहे ते रेडी झाल्याच्या नंतर इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 3 ते 4 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल जे आहे ते आपलं नीट व्यवस्थित तापल्याच्या नंतर मी इथे 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. तर कढीपत्त्याची पानं जी आहेत ती छान आपली फ्राय झाल्याच्या नंतर इथे मी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत. कांद्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला इथे जास्तच ठेवायचं आहे, त्यामुळे आपला मसाला जो आहे तो खूप चांगला रेडी होतो. तर कांदा जो आहे तो आपल्याला 2 ते 3 मिनटं छान मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे आणि असा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा जो आहे तो थोडा मऊ झाल्याच्या नंतर आणि थोडासा गुलाबी रंग आल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. इथे मी अर्धा टोमॅटोच घेतलेला आहे. तर अर्धा टोमॅटोसुद्धा यामध्ये पुष्कळ होतो. आता टोमॅटो जो आहे तो तुम्हाला छानपैकी मऊ झाल्याच्या नंतर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चम्मच अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण आधी चिकनमध्ये सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे कमीच ठेवायचं आहे. हळद टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित. तर आपला हा मसाला जो आहे हा बेसिक मसाला आहे तो रेडी झालेला आहे. तर आपला मसाला जो आहे तो आपल्याला छान 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो जे आहेत ते आपले छान मसाल्यामध्ये परतल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर चिकन घातल्यानंतर ही मसाल्यासोबत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर मसाला जो आहे तो आपल्या चिकनला नीट व्यवस्थित लागला पाहिजे. त्यानंतर इथे पाणी न टाकता 10 ते 15 मिनटं तुम्हाला झाकून ठेवायचं आहे आणि स्लो गॅस करून हे चिकन जे आहे ते तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटतं. तर 10 ते 15 मिनटामध्ये चिकनला पाणी सुटेल. त्यानंतर इथे तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. आता इथे मी 1 छोटा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही हवं तर अर्धा मोठा ग्लाससुद्धा पाणी ॲड करू शकता. तर पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला आता हे चिकन जे आहे ते पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. तर 10 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती झाकून ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला हे चिकन जे आहे ते पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. तर 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं चिकन जे आहे ते छानपैकी शिजलेलं आहे आणि पाणी जे आहे ते आपलं पूर्ण आटलेलं आहे. तर आता हे चिकन जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. त्यामध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि 1 छोटा चम्मच गरम मसाला ॲड केलेला आहे. सर्वात शेवटी तुम्हाला गरम मसाला टाकायचा आहे, त्यामुळे फ्लेवर
टेस्ट खूप छान येतो. आता आपलं हे चिकन सुक्काची रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. खूपच सोपी रेसिपी आहे. बेसिक मसाले वापरूनच आपण ही टेस्टी रेसिपी बनवलेली आहे. भेटूया पुढच्याच अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.